समाचार अब तक, सत्य का साहस। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून प्रभाग 14 मध्ये आता प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आता थेट मैदानात उतरले असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे। प्रभाग 14 मधून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या या महिला उमेदवार करुणा सिद्धार्थ घरडे यांनी आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचला आहे। विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वाचनालय उभारण्यापासून ते महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी अनेक आश्वासने दिली आहेत। प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि बेरोजगारीचा कलंक पुसून टाकणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। मैं प्रभाग 14 मधून जनताच्या समस्या तर भरपूर आहेत दादा। मला जनताच्या सगळ्या समस्या सोडवायच्या आहेत। सगळ्यात पहिले तर विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करायचं आहे आणि पाण्याची खूप व्यवस्था चांगली नाही आहे। पाणी एकदम घाणेरडं आहे, त्याला हे करायचं आहे। रस्ते आहेत, रोड आहेत आणि वाचनालय करायचं आहे। पुन्हा आणखी जे लोक राहतात ज्यांना म्हणजे काही सुविधा मिळत नाही, शासनाकडून जे येते त्या लोकांना ते तिथपर्यंत पोहोचवायचे आहे। ग्रीन व्यायाम जिम शाळा उघडायची आहे। खूप सारे कामं आहेत जे मला करायचे आहेत। महिलांसाठी करेल ना दादा, कुठला तरी उद्योगधंदा मी महिलांसाठी पण करणार आहे। महिला आहेत खूप साऱ्या ज्या बिचारा बाहेर कामाला जातात, त्यांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे असं मी काहीतरी करणार आहे। मुख्य समस्या बेरोजगारी आहे सर। मुख्य समस्या म्हणजे मुलांना कामे नाही आहेत, मुलं बेरोजगार आहेत, इकडे तिकडे फिरतात आहेत, त्यांना काहीतरी उद्योगधंदा दिला पाहिजे, हे माझं सर्वप्रथम प्राधान्य राहणार आहे। प्रतिसाद तर खूप छान मिळत आहे सर। मला जनतेच्या समोर जायचं आहे, जनतेला म्हणायचं आहे की माझी चुकी काय होती, त्या चुकीचं मला समाधान करून द्या। कारण की मी एवढे वर्ष काम केले, मला का नाकारण्यात आलं त्याकरिता मी जनतेच्या सोबत जाणार आहे आणि जनता माझ्या सोबत आहे। मला पूर्ण विश्वास आहे की जनता माझा साथ देईल आणि येणाऱ्या वेळेवर मला ते विजयी करतील। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता जे आमच्या संग अन्याय झाला आहे प्रभाग 14 मध्ये, त्या अन्यायाच्या विरोधात प्रभागची जनता आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटत आहे। डोर टू डोर आम्ही लोकांच्या इकडे जाऊन आमची योजना, आम्हीने केलेले काम हे लोकांपर्यंत पोहोचवत आहे। आम्हीनं 2023 मध्ये 800 परिवाराला 10,000 रुपये गव्हर्नमेंटकडून दिलम दिले, जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं तेव्हा, आणि लोकांना पुष्कळ मदत केलेली आहे आम्हीनं। आणखीन कामगार योजनेचे तरी पण आम्ही 1000 फॉर्म भरून लोकांना निशुल्क भांडे वाटप करून दिलेले आहे। आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला भेटत आहे। आम्ही लोकांच्या घरी जाऊ हात जोडून पाय पडून त्यांना आमचे सांगत आहे काम केलेले ना, आम्ही येणाऱ्या वेळेस त्यांच्यासोबत राहून। तर आमची हेच विनंती आहे प्रभागची जनताला की आम्हाला जास्तीत जास्त मतदान देऊन तुतारी या सिम्बॉलला, शरद पवार साहेबांची तुतारी, प्रकाश गजबे साहेबांची तुतारी, अनिल देशमुख साहेबांची तुतारी, ह्या तुतारीला प्रचंड बहुमताने निवडून द्या हे विनंती करते।